कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू यार, काय ग, काय झालं? कुठे काय? मग अशी बाहेर का उभी आहेस? अच्छा ते आशू दार उघडत नाही। याआधी असं कधी केलं नाही त्याने? नाही। मग आत्ताच का? नक्कीच तू काहीतरी केलं असणार आहेस। मी काय नाही केलंय। मी जरा गोंधळ नाही घातला तर बरं होईल। एक मिनिट, मी गोंधळ घालते? तू काहीतरी केलंस म्हणून त्याने तुला बाहेर उभं केलं आणि आता म्हणतेस मी गोंधळ घालते म्हणून? नाही, मचांड होईल, गप्प बस ना जरा। काय मचांड म्हणजे ते काय असतं? काहीतरी वाईटच केलं असशील, तुझ्याकडनं अपेक्षाच नाहीये मला। काय केलंस नक्की सांग। हळू बोल ना। हळू बोल म्हणजे? मी काहीच केलं नाहीये, तेच सांगतेय। अगं मग त्याने तुला बाहेर का उभं केलंय? अरे पण मला नाही। आशू, आशू अरे दरवाजा उघड। तू मला सांगू नकोस। काहीच सांगत नाही। काय झालंय? आई, ही मुलगी ना, मी काहीच नव्हते करत। अगं किती खोटं बोलतेस। हिने काहीतरी केलंय म्हणून आशूने हिला बाहेर उभं केलंय। हे बघ, मी तुला ताकीद दिली होती ना, मग काय ऐकत नाहीस तू माझं? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय। सीता, अगं कीर्तीचा एक वेळ ठीक आहे, पण तू काही न ऐकता न समजून घेता शिवाला का दोष देतेस? भाऊ, अहो कधीतरी तुमच्या मुलीची बाजू घ्या, का नेहमी हिचीच पाठराखण करायची आहे? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय। तू जरा गप्पा बसा। बघू आधी आशूला दार उघडू दे। इकडं कशाला आलो र आपण? कुठंतरी दुसरीकडे झाडाखाली भेटलो असतो की, इथं टपरीवर यायची काय गरज होती? अगे आजे, त्या आज्यानं सांगितलं ते का हई घेऊन ये म्हणून। हे बघ, तो मला काय बोलला, गावातला 1 नंबर वडापाव खाऊ घालतो म्हणून तुला। आता वडापाव खा, इथेच बस, कळलं? म्हणजे वडापाव महत्वाचा आहे तुला? अगं नाही बाबा, आता तो आला तरच आपल्याला सगळी माहिती कळेल ना, म्हणून आपण इथे आलोय की नाही? हा, ते बी खरंच आहे, पण तुला सांगते पर तो म्हातारा काय बोलतो हे मला कळत नाही, आणि मला त्याच्याशी काय बोलायचंय ते बी कळत नाही। काय याच्यामधून जाऊ काय? तो म्हातारा ना नुसता शारदे शारदे शारदा 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 आजी आला, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। शारदे 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 शारदे। डोळ्याच दिसत नाही, गोगल घातलाय, माझी कॉपी करतय म्हातारा। शारदे शारदे, तू आलीस, मला इतका आनंद झाला शारदे, मला वाटलं नव्हतं तू येशील शारदे। शिरीन, तेच ते शिरीन। अगं शारदा काय शिरीन काय, नाव महत्वाचं नाहीये शारदे। बाबा मला सांगा, ही शारदा कोण आहे? तूच ग, तूच शारदे। मला दुःख झालंय। काय म्हणालीस? काही नाही, खूप छान वाटतंय। तुम्ही बोलवलंय आणि मी येणार नाही असं कसं होईल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।